नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। ओबीसीचे नेते म्हणून परिचित असलेले छगन भुजबळ धनगर आणि बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या मागणीबद्दल मौन काय असा प्रश्न विचारला जातोय। बंजारा समाजाने 3 शहरांमध्ये एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढले। त्यावर तुमचा पाठिंबा आहे की नाही असा प्रश्न केल्यानंतर भुजबळांनी त्या संदर्भात कोणतेही थेट उत्तर देणं टाळलं। पाहूया रिपोर्ट। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा म्हणून छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि हिंगोली या तिन्ही शहरात मोर्चे निघाले। आमची आधीपासून एसटी आरक्षणाची मागणी होती, त्याला आता हैदराबाद गॅझेटमधील नोंदींचा आधार मिळाल्याने एसटी आरक्षण मिळावं अशी मागणी बंजारा बांधवांनी केली। 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅजेटियर नुसार जो जीआर काढला, त्या जीआरच्या आधारे बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे याकरिता आमचा हा प्रचंड मोर्चा निघत आहे। बंजारा समाज हे मुळात तुमचं आरक्षण बंजारा समाजाला नको। आम्ही आमच्या करता एक वेगळी आरक्षणाची मागणी करतो। आदिवासी समाजाच्या 60% आम्ही कुठे धक्का न लागता बंजारा समाज ही आरक्षणाची मागणी करतोय। मात्र धनगर आणि बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीबद्दल लक्ष्मण हाकेंच्या भूमिका कमालीच्या चमत्कारिक आहेत। हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीनुसार आरक्षणाची मागणी जरांगेंनी केली। हाके भुजबळांसहित काही ओबीसी नेत्यांचा हैदराबाद गॅझेटला विरोध आहे, पण हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्याही नोंदी असल्याने बंजारा समाजाने एसटी आरक्षणाची मागणी करत हैदराबाद गॅझेटचं समर्थन केलंय। त्यावर हाकेंना प्रश्न विचारल्यानंतर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाल्यास आनंद होईल असं ते म्हणतायत। म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षणाला विरोध आणि त्याच हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाला समर्थन अशी हाकेंची भूमिका दिसते। मात्र त्याच वेळेला बंजारा समाजाची एसटीची मागणी ही ओबीसी आंदोलनात फूट पाडण्यासाठीचा डाव आहे असा आरोप हाके करतायत। एकीकडे बंजारा समाजाच्या आंदोलनाला धनंजय मुंडेंनी पाठिंबा दिलाय, त्याच धनंजय मुंडेंचा फोटो हाकेंच्या भाषणावेळी झळकतोय आणि त्याच मागणीला हेच हाके ओबीसी आंदोलनात सत्ताधारी फूट पाडत असल्याचा आरोपही करतायत। तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो। बघा, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी 2014ला बारामतीमध्ये लाखोचा जनसमुदाय घेऊन 9 दिवस उपोषण करणारा हा लक्ष्मण हाकेचा आहे। धनगर समाजाला एसटी मिळणं अथवा बंजारा समाजाला एसटी मिळाली तर मला आनंद आहे ना त्यामध्ये, आणि त्यांचा तो अनेक वर्षांची ती लढाई आहे। तर मला वाटतं ही ओबीसीची जी वज्रमुठ आहे, ओबीसीच्या महाएल्गार मोर्चांना जो लाखोंचा प्रतिसाद भेटतोय, याला घाबरून इथल्या सत्ताधारी मंडळींनी कुठंतरी ओबीसीमध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून बघा, आजपर्यंत बंजारा समाजाची एसटीची मागणी असो किंवा धनगर समाजाची एसटीची मागणी असो, या आंदोलनाला पाठिंबा द्यायला कुठले आमदार, खासदार, मंत्री गेल्याचं तुम्ही कधी बघितलं होतं का? काही दिवसांपूर्वी भटके असल्यामुळे बंजारा आणि वंजारी समाज एकच असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते। बंजारा समाज विमुक्त जाती अ मध्ये येतो। एकूण 3% या आरक्षणात 14च्या आसपास प्रमुख जाती आणि इतर 30हून अधिक पोट जाती आहेत। तर भटक्या जमाती ड च्या आरक्षणात वंजारी ही एकच जात येते। एकूण 2% या आरक्षणात उपजातींमध्ये वंजार आणि वंजारा या 2 जातींचा उल्लेख आहे आणि भटक्या जमाती क च्या आरक्षणात धनगर ही एक जात येते। एकूण 3.5% या आरक्षणात धनगर समाजातील 25 उपजाती येतात। मी बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही
जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा एक अशा संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत. ओबीसीत एखाद्या समाजाला काढण्याचे वा टाकण्याचे अधिकार राज्य सरकारांना, तर SC ST हे घटनेतील आरक्षण असल्यामुळे त्याचे सर्वाधिकार केंद्राकडे आहेत. वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकांआधी सरकार काही दिवसातच धनगरांना ST आरक्षण देईल असा दावा गोपीचंद पडळकर करत होते. तेव्हा हाकेंनी STत आरक्षणाचे अधिकार राज्याकडे नाहीतच म्हणून हा दावा खोडून काढला होता. आज काल रात्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती फाईल होती, दाखले रद्द करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची सही झालेली आहे. रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे. मला वाटतंय आज त्यांची सही होऊन संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीला निर्देशित केलं जाईल, पण काहीतरी शेवट चांगला होईल असं आम्हाला वाटतंय. प्रक्रिया सुरू, अधिकार अजिबात नाही. मुख्यमंत्र्याला धनगरांच्या ST बद्दल GR काढायचा कुठलाही लिगल अधिकार नाही. सांगतो अधिकार हा अधिकार संसदेचा आहे. राष्ट्रपतींच्या सहीला ते प्रकरण जातं. ती फसवणूक आहे. आणि मराठा समाजाच्या रिझर्वेशन संदर्भात जेवढे GR काढलेले आहेत ही इलॉजिकल, इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल आणि फेक सगळ्या गोष्टी आहेत. बघा, धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी 2014ला बारामतीमध्ये लाखोचा जनसमुदाय घेऊन 9 दिवस उपोषण करणारा हा लक्ष्मण हाकेचा आहे. धनगर समाजाला ST मिळणं अथवा बंजारा समाजाला ST मिळाली तर मला आनंद आहे ना त्यामध्ये. बंजारा समाजाच्या STच्या मागणीला काही सत्तेतीलच नेत्यांचा समर्थनाचा सूर आहे, तर सत्तेतीलच आदिवासी नेत्यांकडून विरोधही होतोय. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की जर मराठा समाजानं हैदराबाद गॅझेटची मागणी केली तर बंजारा समाजाची मागणी ही साहजिकच आहे, पण आरक्षण देण्यासाठी मी काही कोर्ट किंवा संविधान नाही. मराठा समाजानं हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केल्यामुळे बंजारा समाजाची मागणी वर आली आहे. त्यांची भावना निसर्गता असणार आहे. जर एक समाज म्हणतोय की हैदराबाद गॅझेट लागू करा तर त्याच्यात ते ST मध्ये आहेत, तर त्यांची मागणी आहे, तर त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली. पण मी कोण देणारी? मी काही सुप्रीम कोर्ट नाही, मी काही केंद्र शासन नाही, आणि मी सर्व त्याचं संविधान नाही. संविधानामध्ये जे न्याय आहे ते मिळायला पाहिजे. त्यांची आत्ताची मागणी वर येण्याचं नैसर्गिक कारण आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी. संविधानाच्या चौकटीमध्ये समाजांना न्याय मिळाला पाहिजे, मग तो गरीब मराठापासूनच बंजारा समाजापर्यंत सर्वांना. धनगरांच्या ST आरक्षणाबद्दल मोघम भूमिका मांडणाऱ्या मंत्री भुजबळ यांनी बंजारा समाजाच्या ST मागणीबद्दल बोलणं टाळलं. बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर न देता त्यांनी हा प्रश्न सरकारऐवजी सरकारनं बनवलेल्या एका समितीवर ढकलला. हैदराबाद गॅजेट समोर आलं. हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांचं नोंदणी नाव जे आहे ते ST मध्ये आहे. या संपूर्ण पाठिंबा आहे त्याबद्दल जे आहे आमच्या OBC समाज समितीचे अध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं. मी त्यांना बोलून विचारू काय त्यांचं म्हणणं आहे. पण मला एक सांगायचं, हे अशा रीतीने जे लागू करण्यात आलं हैदराबाद, माझ्या माहितीप्रमाणे अनेक वेळा विदर्भामध्ये एखाद्या जातीला एखादी गोष्ट आरक्षणात जे आहेत ते आरक्षण पश्चिम महाराष्ट्रात त्याच जातीला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये गडबड आहे. हे तर वेगवेगळे जे आहेत राज्य आहेत. आता तुम्ही तिकडे गेल्यानंतर ती खरं म्हणजे चूकच आहे. आता ती तुम्ही केलीत तर मग हे सगळे या सगळ्या गोष्टी बाहेर पडणार. त्याला सरकारला तोंड द्यावं लागेल. सांगा आता तुमचं काय म्हणणं आहे ते. मी उत्तर दिलं तुम्हाला की त्यांना बोलवून त्यांचा प्रश्न काय आहे ते समजून घेणार आहेत बावनकुळे. तुझ्यासारखा गोरगरीब OBCचा वापर करून मंत्रिपदाने घेतले आणि 40 हजार कोटीचा घोटाळा केला तू, आणि गोरगरीब OBC रस्त्यावर पडला. तुझ्यामुळं मेलाय गोरगरीब OBC समाज. तू काय दिलं मायक्रो OBCला? काय दिलं बंजाराला? काय दिलं काहीकडे समाजाला, राजपूत समाजाला? काय दिलं लवार सुताराला? काय नाव्याला? काय दिलं? काय कुंभाराला? काय दिलं रे? गोरगरिबाचं OBCचं रक्त पेलास. त्यांच्या जीवावरती मंत्रिपद घेतले आणि आम्हाला शिकतो का?
तूर्तास जरांगेंच्या मागण्यांचा निर्णय सरकारनं घेतलाय. सरकारच्या निर्णयाला सत्तेतीलच काही मंत्री विरोध करतायत. मात्र आपल्याच सरकारला प्रश्न करण्याऐवजी मंत्र्यांची विधानं समाजाला उद्देशून होत आहेत. ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार. कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना. आशेचा किरण आहे असं काल म्हटलं. होय होय बरोबर आहे. कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही काय? कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळतं की शब्दाचा अर्थ काय आहे तो. आणि त्यामुळे जे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला थोडं ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली. त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.